स्वामी समर्थ. स्वामींना आवडणारे आपण अनारसे आज बनवणार आहोत. तर आमच्या इथं 56 प्रकारचे भोग लावायचे होते स्वामींना. त्यासाठी मी हे अनारसे बनवले होते. एकदम जाळीदार अनारसे कसे बनवायचे उन्हाळ्यात अगदी सोप्या पद्धतीने बनवते. आणि मी ना खूप वेळेस ट्राय केला पण माझे जाळीदार अनारसे बनत नव्हते. पण फायनली आज बनले आणि ते किती टम फुगलेले आहे बघा. एकदम 4 ते 5 तासासाठी तांदूळ भिजू घातले आणि लगेच अनारसे करून टाकले बरं का. तर काय केलं, तांदूळ स्वच्छ पाण्याने धुवून घेतला आणि भिजू घालून दिला सकाळी. तर बघा परत झाकण ठेवणार आहे 5-10 मिनटासाठी नाही, 1-2 तास किंवा 5 तास बस. आज काही तर एका रात्रीसाठी भिजवणार नाही. आपल्याला स्वामींना नैवेद्य न्यायचा आहे आणि आपल्याला सकाळीपासून तर संध्याकाळपर्यंत अनारसेची तयारी करायची होती. तर लगेच उमटून घेतली आणि काय करायचं बरं का, तुम्हाला खास सिक्रेट सांगते. अनारसे जर तुम्हाला जमत नसले ना तर कुणीच सांगणार नाही, पण मी तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, त्यामुळे तुम्हाला कळेल की अनारसे कशाने फुगतात आणि काय होतं, काय करायचं आहे ते मी शेवट सांगणार आहे. तोपर्यंत नाहीच सांगणार आज. तर चला, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर काय केलेलं आहे, पाणी उमटून दिलेलं आहे आणि लगेचच काय केलेलं आहे, बारीक वाटण तयार करून घेतलेलं आहे. अजिबात चाळणीचा वापर केला नाही किंवा चाळूनसुद्धा घेतलेलं नाही. एकदम परफेक्ट मिश्रण आपलं तयार झालेलं आहे. तुम्हाला दिसतच आहे किती व्यवस्थित झालेलं आहे. पुन्हा एकदा दाखवते तांदूळ कसे सुकवले ते आणि कसे काढलेले बघा. हे असे थोडेसे वलसरच ठेवायचे तांदूळ आणि लगेच मिक्सरच्या भांड्यात घालायचे, त्यामुळे तशी पावडर निघली जाते. हे तुम्हाला पुन्हा सांगण्यासाठी रिटर्न व्हिडिओ घेतलेला आहे. तर का बरं, हेच तुम्हाला सिक्रेट सांगणार होते, तर व्हिडिओच्या शेवट नाही आत्ताच सांगणार आहे. तर लगेच आपण बघितलं की तांदळाचं पाणी सुकल्यानं 10 मिनिटांनीच मी अशी पावडर काढायला सुरुवात केली. हेच सिक्रेट आहे अनारसेचं. ओलसरच तांदूळ ठेवायचे आणि लगेचच पावडर काढून घ्यायची आहे जी तांदळाची. आणि वेळ न घालवता आपण काय करतो, एकदम कडक सुकवतो आणि अनारसे त्याच्यामुळे कडक होतात आणि अनारसे बिघडतात. असा मुटका तयार झाला पाहिजे, इतकं वल्ल पीठ पाहिजे त्या अनारशात. त्यानंतर काय करायचं आहे, गुळ आहे ना हा फोडून घ्यायचा, किसून घ्या. कसा घ्या, आता उन्हाळा लागलेला आहे, नक्कीच ताईसुद्धा गुळ तेव्हाच वितळतो, त्यामुळे एवढे काही किसायचं काही गरज पडणार नाही. तर बघा आता काय केलेलं आहे, थोडं थोडं करून गुळ कालवायचा आहे, काही करायची नाही. कारण अनारशाला जर पाणी सुटलं तर त्याला अनारसा एकसुद्धा तेलातून बाहेर येणार नाही आणि तो लगेच सगळा वितळला जाईल. तर त्यामुळे काळजी घ्यायची आहे. बघा आता घट्ट असं मिश्रण तयार व्हायला सुरुवात झालेली आहे. तर मी तुम्हाला दाखवत आहे, पीठ आता खूप वेळ लागतो बरं का पीठ एकत्रच जीव व्हायला. पण जेवढं एकत्र कराल तेवढं तुमचे जाळीदार अनारसे व्हायला मदत होणार बरं का. एवढं मात्र तेवढंच खरं आहे. तर बघा, मेहनत घेतलेली तर काहीतरी चांगलंच फळ भेटत असते. तर मग काय केलेलं आहे, आपण थोडं 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 करून मिश्रण ताटातच बनवून घेतलेलं आहे. आणि जितकी ताकद लावता येईल तेवढी ताकद लावून घ्यायची आहे. आणि मिश्रण हलक्या हाताने आपल्याला काय करायचं आहे, त्यामध्ये एकत्र जीव करायचा आणि एकदम मस्त होतं. 5 मिनटासाठी जर झाकण ठेवलं किंवा तसंच जरी ठेवलं आणि ताटात बघा असं वितळलं पाहिजे ते पीठ, तेव्हा कळतं आपल्याला अनारसा कसा होणार आहे. तर एकदम मऊ पीठ झालेलं आहे आपलं आणि एकदम अनारसे भारी येणार आहे. यावर पिठावरूनच कळत आहे अनारसे कसे होणार आहे. तर बघू शकता तुम्ही पीठ किती व्यवस्थित झालेलं आहे. काही न पाणी घालता किंवा केळ वगैरे काही कसलंच प्रमाण आपण काही टाकलेलं नाही, तुम्हाला कळलंच आहे. फक्त तांदूळ आणि रेशनचे तांदूळाचे अनारसे आहे बरं का. कुठलेही दुकानचे तांदळाचे अनारसे बनवलेले नाही, एकदम घरगुती पद्धतीचे आणि स्वामींना आवडणारे. मी शुभांगी आहे आणि मी शुभांगी ब्लॉग्स अँड किचनमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करीत आहे. हे मी पार व्हिडिओच्या नंतर बोलत आहे. तर आता ताटात काय करायचं आहे आपल्याला, आता ही खसखस आहे, खसखस अनारशाला लागते तुम्हाला माहीतच आहे. तोपर्यंत आपलं काय करायचं आहे, तेल गरम करायला ठेवून घ्यायचं आहे. पुन्हा एकदा अनारशाच्या पिठाला हलक्या हाताने मऊ करीत राहायचं आहे. जितकं अनारशाचं पीठ तुम्ही मऊ करत राहता तेवढं चांगलंच आहे. तर काय केलेलं आहे, आपण मळून ठेवलेलं आहे खसखस. तुम्हाला दाखवलेले खसखशीचा बेत तर आपल्याला पाहिजेच असतो. आणि असं त्याला आहे ना घट्टसर दाट, जितकं तुम्ही मळू घेता तितकी जाळीदार अनारसे व्हायला तुम्हाला मदत होते. पुन्हा एकदा दाखवला आता पाक गोळा फरक झालेला आहे. तुम्हाला वाटतं असं तोच व्हिडिओ आहे, तोच नाही, थोडा व्यवस्था वेगळा आहे. व्यवस्थित बघा. आणि त्याला बघा किती तेलकट असं पाणी सुटलेलं आहे. ते कशामुळे बरं का, तेलकटपणा तर ते गुळामुळे झालेला आहे. एकदम गुळ एकदम प्रमाणात घातलेला आहे, जास्त कमी जास्त काही मोजमाप केलेलं नाही, एकदम अंदाज पंचे आणि एकदम व्यवस्थित. बघा आता ही खसखस घेतलेली आहे. खसखशी आपल्याला एका प्लेटमध्ये टाकून घेणार आहे. ह्या बघा आता कसं पीठ वितळलेलं आहे, यावरून समजणार आहे आपला अनारसा किती फुगणार आहे. आत्ताशी पीठ आपलं परफेक्ट तयार झालेलं आहे. तोपर्यंत आता खसखस टाकून घ्यायची आहे. दाट पातळ टाकून घ्या, कशी तुम्हाला जितकी आवडत असेल तितकी. जास्त टचरने लागू म्हणून मी थोडेसे आणि व्यवस्थित गोळा बनवून घ्यायचा आहे आपल्याला, नाही का. जितकं तुम्हाला अनारसा बनवायचं आहे आणि बोटावर जर अनारसा जर केले तर हे बघा असं मी दाखवत आहे तसे, तर एकदम मस्त जाळी पडते बरं का. आणि जाळीदार
आणि लेअरसुद्धा येतात ते अनारशाला. बघा किती साधे सोपे पद्धत, एकच दिवसात आपण अनारसे परफेक्ट बनवला नाही. 2-3 दिवस पीठ भिजवलं नाही काहीच, कारण आता उन्हाळा लागलेला आहे त्यामुळे गरमीचं प्रमाण खूप असल्यामुळे पटकन अनारसे होतात. बघा तुम्ही किती व्यवस्थित त्याचं मिश्रण झालेलं आहे आणि किती पटकन आपले अनारसे वळलेले पण आहेत. तर बघा आता काय केलेलं आहे आपण, तेल आपलं अगोदरच तापायला ठेवलं होतं आणि त्याला थोडासा ताव येऊन द्यायचा. जास्त गरम नाही, जास्त गारही तेल नाही, मिडियमच तेलाचा वापर करायचा आहे. त्याने काय होतं माहिती आहे तुम्हाला, अनारसे तो लवकर जळले जातात, त्यामुळे गॅस मंदच ठेवायचा आहे. आणि त्यातच अनारसे मी आधी चेक करत होते फुटतो काय अनारसे, पण नाही फुटला, एकदम जाळी पडली त्याला आणि एकदम मस्त झाले. कमी आचेवर करायचे आणि घाई करायची नाही पलटी करायला. जर घाई केली ना तर असा चमचा माझ्यासारखा तुमचा जाईल. मी काय केलं, लवकर पलटी करायला गेला आणि लगेच चमचा त्यात गेला. तर मग आता काय करणार आहे, पुढचे जे अनारसे आहे ते जरा हळूवारपणे टाकणार आहे आणि व्यवस्थित पलटी करणार आहे. त्याला अनारशाला लई वेळ त्याला ठेवायचं नाही, पटकन बाहेर काढायचं आहे. जाळी पडली की लगेच दुसऱ्या साईडनं अनारसा पलटी करून घ्यायचा आणि लगेच साईडला काढून घ्यायचं, नाही तर अनारसे लवकर करपले जातात. तर तुम्ही बघा कसा कलर आला, एकदम ब्राऊन कलरचे अनारसे तयार झालेले आहे. आणि तुम्ही सुद्धा असेच कलरचे काढा तरच तुम्हाला. आणि बघा त्याला काहीच नाही आहे, ते माझ्याकडून अनारसे केलं कारण मी घाई केली ती पलटी करायला. ही मिस्टेक तुम्ही करू नका. आता आपण 4 अनारसे सोडून बघू. आणि तेल एकदम कमी ठेवलेलं आहे कारण अनारसे खसखसत्या तेलात जाती, त्यामुळे मी त्याला पण आपल्या त्याच्यात काहीच. आता बघा कुठेही अनारसा तुटला नाही, काहीच नाही, आता एकदम परफेक्ट. मी खूप वेळेस ट्राय केला आणि त्यानंतर मला कळलं की अनारशाचे तांदूळ हे जरा ओलसरत दळावं लागतात. मी काय करायचे, अगोदर पूर्ण तांदूळ सुकवून घ्यायचे आणि त्यानंतर माझे अनारसे केळ टाकलं तरी वळत नव्हते. आणि मग काय व्हायचं, गुळ जास्त व्हायचा आणि ते वितळायचे, नाही तर खूपच कडक व्हायचे. असं करता करता अनारशाचे मग आता फायनली मला कळले की आता मीच माझं शिकले, मी कोणाचा व्हिडिओ बघितला नाही. आज म्हणलं थोडं ओलसरच करून बघावं ना, असा मुटका येतो की मग लगेच गुळ, त्या आशेने काय झालं, गुळसुद्धा प्रमाणातच लागला बरं का. आणि झाले आपल्या अनारसे तयार आणि स्वामींचा नैवेद्य देखील तयार झालेला आहे. धन्यवाद.